सीपी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी केली घोषणा। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये नावाला मंजुरी। भाजपने शिवसेनेचा तर राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट। काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केली जाते। नाव न घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला। अयोग्य शब्द वापरणं हे संविधानाचा अपमान करणं नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल। आरएसएस आणि भाजप संविधान संपवण्याच्या तयारीमध्ये। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेमध्ये राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल केली जाते। परिणय फुके यांचा राहुल गांधींवर आरोप। बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा। तुम्ही 51% मतं घेतलात तर राजकारण सोडेन। विजय वडेट्टीवारांचा भाजपला आव्हान। खातं बदलून काय होणार? व्यक्ती बदलली पाहिजे। मंत्री पत्ते खेळणं हे आपलं दुर्दैव आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या नावानं अमित देशमुखांनी घरं भरली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रंगतोय कलगीतुरा। नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळायला हवं। महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया।